एका मोठ्या शहरात एक श्रीमंत कुटुंब राहत होते. मोठे घर, गाडी, नोकर चाकर आणि भरपूर पैसा. त्यांच्याकडे काहीच कमी नव्हते. त्या कुटुंबात आई वडील आणि त्यांचा लहान मुलगा किरण राहत होता. किरण खूपच खुश होता, कारण त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता कधी भासलेली नव्हती. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. एक दिवस किरणच्या वडिलांचा व्यवसाय अचानक तोट्यात गेला. कर्ज वाढत गेले, बँकेने घर जप्त केलं, गाडी विकली गेली आणि बघता बघता काही दिवसातच ते करोडपती कुटुंब रस्त्यावर आलं. ज्या श्रीमंत कुटुंबांनी कधीच गरिबी पाहिली नव्हती, त्या श्रीमंत कुटुंबाला एका भाकरीसाठी संघर्ष करावा लागत होता. किरणचे वडील रोज काम शोधण्यासाठी बाहेर पडत असे, पण त्यांना कुठेच काम मिळत नसे. दिवसेंदिवस त्यांची तब्येत कमजोर होत गेली. एक दिवस ते खूप आजारी पडले. औषधासाठी देखील पैसे नव्हते. किरण आणि त्याची आई त्यांच्या जवळ बसून रडत होते. शेवटी एका रात्री किरणच्या वडिलांनी शेवटचा श्वास घेतला. किरण आणि त्याची आई पूर्णपणे एकटे पडले. आता घर नव्हते, पैसा नव्हता आणि कोणाचा आधारही नव्हता. आईची तब्येत खूप खराब झालेली होती. भुकेने खूप त्रास होत होता. किरण पहिल्यांदाच भीक मागायला बाहेर पडलेला होता. तो लोकांसमोर हात पसरून म्हणायचा, कृपया मला भाकर द्या, माझी आई आजारी आहे. काही लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे, तर काही लोक त्याला हाकलून लावायचे. त्याच्या डोळ्यात अश्रू यायचे, पण तो हार मानत नव्हता. एक दिवस तो घरी आला, पण त्याच्या आईची अवस्था खूप गंभीर होती. ती कमी आवाजात म्हणाली, बाळा, तू खूप धाडशी आहेस. तुझी देव नक्की मदत करेल. आणि काही क्षणातच त्याच्या आईने शेवटचा श्वास घेतला. आता किरण पूर्णपणे एकटा झाला. तो रस्त्यावर बसून रडत होता. आता त्याच्याकडे कोणीही नव्हतं. भूक लागलेली होती, पण त्याला कोणीही भाकरी देत नव्हतं. तो दिवसभर चालत राहिला. सकाळची संध्याकाळ झाली. थकलेला, भुकेलेला किरण एका मंदिरासमोर बसला. लोकांसमोर हात पसरत राहिला, पण त्याला कोणीही मदत केली नाही. त्याच्या डोळ्यात पाणी होते, पण त्याला वाटलं त्याला आजही काही मिळणार नाही. किरणचा चेहरा भुकेने आणि दुःखाने भरलेला होता. तेवढ्यात एक वृद्ध माणूस तेथे आला. त्याने किरणला पाहिले. त्या वृद्ध माणसाने आपल्या पिशवीतून एक भाकर काढली आणि किरणला दिली. किरणच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. त्याने ती भाकर घेतली. जणू काही जगच मिळालं होतं. तो त्यांना म्हणाला, धन्यवाद बाबा, मला खूपच भूक लागलेली होती. त्या दिवशी किरणला समजले, जीवनात पैशापेक्षा माणुसकी जास्त महत्वाची असते. त्या एका भाकरीने किरणचं पोट भरलं, पण त्याचबरोबर त्याच्या मनात एक आशेचा दिवाही पेटला. त्या दिवसानंतर किरणने ठरवले, तो कधीच हार मानणार नाही. तो मेहनत करेल आणि एक दिवस तो स्वतः उभा राहील. कारण त्याला माहिती होतं, अंधार कितीही गडद असला तरी एका छोट्या भाकरीसारखी आशा नेहमी प्रकाश देऊ शकते. मित्रांनो, या स्टोरीमधून तात्पर्य असे निघते, पैसा कायमचा नसतो, पण माणुसकी कायमची असते. एका छोट्या भाकरीने मुलाला केवळ अन्नही नाही, तर जगण्याची आशा दिली. मित्रांनो, माझं नाव आहे किरण सूर्यवंशी. हे कमेंट करून मला नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि FB पेजवर जाऊन फॉलो करा. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी एका निरागस मुलाची धडपड, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.